आर्णी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार राजू तोडसाम आपल्या सोबत आहेत। भाजपचे आमदार ते आहेत। विद्यमान आमदारांची तिकीट कापून तुम्हाला संधी जी आहे ती पक्षाने दिली, तुम्ही निवडून आलेला आहात। काय भावना आहेत? पहिला दिवस आहे सभागृहातला। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे ती कार्यकर्त्यांच्या सक्षम कार्याला, त्याच्या कर्तव्याला आणि कष्टाला न्याय देणारी आहे। मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होतो आणि आजही आहे। 2009 पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे आणि 2014ला मला भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा तिकीट दिली आणि त्यावेळेस मी या महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, स्वयंरोजगार मंत्री म्हणून काम केलं। ज्यांनी 18 वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं, त्यांना मी त्यावेळेस मोठ्या फरकाने पाडलं आणि 14 ते 19 मध्ये मी चांगलं काम केलं। परंतु पक्षश्रेष्ठीचा निर्णय होता, त्यावेळेस तिकीट नाही मिळाली। परंतु त्यानंतर 2019ला 19 ते 24 पर्यंत माझ्या कामाची दखल घेतली पार्टी आणि 24ला मला तिकीट दिली। त्यामुळे तिकीट दिल्यानंतर आज मी त्याहीपेक्षा जास्त मताने 30,000च्या फरकाने मी निवडून आलो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या बेरोजगारांना, महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटते की महायुतीचं सरकार हे जनतेला न्याय देऊ शकते आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सीटा आलेल्या आहेत। नेमके प्रश्न विधानसभेत मांडणारा तुम्ही मतदारसंघात? नक्कीच आता महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, असे वेगवेगळे प्रश्न आहे। या सर्व प्रश्नांना आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा नक्की प्रयत्न करू। पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी यायला मिळालं, काय भावना काय आहेत? आज सभागृहात पुन्हा जात आहेत? नक्कीच अतिशय आनंद आहे। खऱ्या अर्थाने 14 कोटी लोकांमधून 288 लोक निवडून येतात आणि त्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या आणि सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं आणि खास करून आदरणीय देवेंद्रजीनं मला संधी दिली, त्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीत त्यांना शुभेच्छाही देतो। आणि महाराष्ट्रात जनतेसाठी काम करण्याची आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल माझ्या मतदारसंघातल्या तमाम मतदारांचं, जनतेचं खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। साहजिकच आहे, आर्णी विधानसभेचे आमदार नवनिर्वाचित राजू तोडसाम जे आहेत ते जिंकून आलेले आहेत। भावना व्यक्त त्यांनी केल्या आहे की सभागृहात यायला मिळालं याचा आनंद आहे असं ते म्हणतात। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।